गुंडांच्या टोळ्या एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी भिडतातच, सोबतच दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना हल्ली वाढतात। नाशिकच्या मसरूळमध्ये अशाच घटना वारंवार आता घडत आहेत। शांतीनगर ते घाडगेमळा परिसरामध्ये गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय, त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं अवघड झालंय। या परिसरातील पेट्रोल पंपावर एका तरुणावर असाच हल्ला करण्यात आला। 5 ते 6 जणांचं टोळकं अक्षरशः त्या तरुणावर तुटून पडलं आणि त्याला निर्दयीपणे मारहाण करू लागलं। सुदैवानं या हल्ल्यात तरुणाचे प्राण मात्र वाचलेत, मात्र गंभीर इजा झाले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ही झुंडशाही विकृती मुळासकट वेळीच ठेचून काढली तरच सर्वसामान्यांना शांतपणे निर्भय वातावरणात जगता येईल। चोराला वेळ, काळ, जागा, परिस्थिती याच्याशी काहीच घेणं देणं नसतं। चोर चोरी करतोच, पण स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही। समोरचा मेला तरी बेहत्तर, पण चोरी यशस्वी झाली पाहिजे। आता तेच बघा ना, ही दृश्य आहेत जालन्यात। रस्त्यावरून ही व्यक्ती चालली होती, तितक्यात 2 जण आले आणि या व्यक्तीला मारहाण करू लागले आणि या चोरांनी मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल आणि पैसे हिसकावून दिले। दिवसेंदिवस चोरीच्या वाढत्या घटना थांबणार कधी आणि या मुजोर चोरांच्या मुसक्या आवळायच्या तरी कशा, हा प्रश्न आता निर्माण झाला। आजकाल बिबट्याचा वावर जंगलात कमी आणि मानवी वस्तीत जास्त असतो। म्हणजे काय, माणूस पार्टी करायची असेल तर हॉटेलमध्ये जातो आणि बिबट्या पार्टी करायची असेल तर थेट माणसांमध्येच येतो। अशाच एका पार्टीसाठी एक बिबट्या पुण्याच्या पिंपरी दुमाला या गावात गेला। डिनरच्या शोधात असलेल्या बिबट्याला एका घराबाहेर कुत्रा दिसतो। मग काय, उपाशी असलेला बिबट्या कुत्र्यावर झडपच घालतो। कुत्र्याला घेऊन बिबट्या निघतो, तितक्यात घरातली माणसं आरडाओरड करतात आणि बिबट्याचा डिनरचा प्लॅन फसतो। तो कुत्र्याला पाहून तर कुत्र्याला तिथेच सोडून धूम ठोकतो। आजकाल अगदी कुठल्याही कारणावरून हाणामारी, अपहरण असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। हे प्रकार केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही पाहायला मिळतात। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो आहे ऑस्ट्रेलियाच्या मसुवेलब्रुकमधला। तुम्हाला व्हिडिओत ती सफेद रंगाची जी कार दिसत आहे, त्या कारमधील एका युवकाचं अपहरण करण्यात आलं आहे। काही तरुणांच्या टोळक्याने आधी त्याची गाडी अडवली, त्यानंतर तरुणाला गाडीतून बाहेर काढलं, मारहाण केली आणि जबरदस्तीने गाडीमध्ये घालून टिंडेल स्ट्रीट मसुवेलब्रुक या ठिकाणी घेऊन गेले होते। याच अपहरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। वेळ वाचावा किंवा उशीर झाल्यामुळे अनेकदा वाहनांचा वेग वाढतो, तर कधी वेगाचा थरार अनुभवण्याच्या नादात विपरीत घडतं। केरळच्या मल्लनपूरमध्ये हाच वेगाचा थरार अनावर झाला आणि भरधाव कारनं चिमुकल्याच्या आईला जोरदार धडक दिली। अक्षरशः चिमुकल्याचा हात धरून चालणारी ही माऊली उडून काही अंतर दूर जाऊन पडली। त्या चिमुकल्याला काही क्षण आई कुठे गेली हे कळतच नाही। कळल्यावर तो धावत आईजवळ जातो। तर अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले। अपघातात सुदैवानं बाळाला कसलीही इजा झाली नाही, मात्र मातेला जबर मार बसला। अनेकदा वेगाचा थरार अनुभवताना असे अपघात घडतात आणि त्या अपघातांमध्ये अनेक निष्पापांचे बळी जातात, अनेकांना अपंगत्व येतं। त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणं ही प्रत्येकाची जबाबदारी। चोरट्यांची वक्रदृष्टी कशावर पडेल, चोरटे कधी काय लांबून पसार होतील याचा काही नेम नाही। आता उत्तर प्रदेशच्या मौतील भेटी बहादूरगंज नगर मार्गावरून चक्क ट्रॅक्टरच ट्रॉलीसह चोरट्यांनी पळवले। चोरटे भरधाव वेगात ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन फरार झालेत। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली। या घटनेमुळे परिसरातील वाहन मालक दहशतीच्या सावटाखाली आहेत। घरातल्या वाहनांवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली। ठिकाण कोणतंही असलं तरी चोरट्यांचा काही नेम नसतो, ते कधी काय पळवतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळे आपल्या संपत्तीसह वाहनांची सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। मंडळी, पुण्यात कोयता गँगची दहशत काही थांबता थांबेना। आता तर ही कोयता गँग थेट रस्त्यावर उतरले। हा व्हिडिओ पाहून नागरिकांची सुरक्षा किती वाऱ्यावर आहे याचा प्रत्यय येतो। हे तरुण रहदारीच्या रस्त्यावर वाद घालतात
आणि दहशत माजवण्याच्या नादात अक्षरशः एकमेकांवर कोयत्यानंच हल्ला करायला सुरुवात करतात। हे दृश्य मन सुन्न करून सोडतात। या हल्ल्यात ते एकमेकांवर इतके तुटून पडतात की रस्त्यावरच वाहनांचंही त्यांना भान राहत नाही। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, पण या कोयता गँगला एकदाच चांगली अद्दल घडवावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी हीच मागणी आता नागरिकांकडून केली जाते। जमिनीसाठी माणसं एकमेकांच्या जीवावर उठतायत, रक्ताचेही शत्रू बनतात आणि माणूस जगाचा निरोप घेताना सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही याचा विसर पडतो। त्यासाठी आयुष्यभर वैर पत्करून एकमेकांचा घात करतात। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो आहे उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर शहरातील सरैया बायपास परिसरात जमिनीच्या वादातून काही गुंडांनी एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून धुडगूस घातली। या हल्ल्यात गुंडांनी घरातल्या लोकांना जोरदार मारहाण केली, ज्यात व्यापारी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले। दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पीडित व्यापाऱ्याने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली। मंडळी, हिट अँड रनचा हा चित्तथरारक व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक तरुणी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाली होती, पण तिला काय माहिती की हा तिचा शेवटचा फेरफटका असेल। अज्ञात कार चालकाने तरुणीला आणि तिच्या सोबतच्या आणखी 2 महिलांना जोरदार धडक दिली। कारच्या धडकेमुळे तरुणी उंच उडून डोक्यावर आदळली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या सोबतच्या महिला गंभीर जखमी झाल्यात। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाताना काळजी घ्या, आधी जीव महत्त्वाचा। गुंडांना ना कायद्याचा धाक असतो, ना थोरा मोठ्यांची महिला मुलींची जाण असते। ते कधी कुठे कुणावर हल्ला मारहाण करतील ते सांगता येत नाही। उत्तर प्रदेशच्या झारसीतील आरा मशीन परिसरात गुंडांनी अशीच मुजोरी त्यांची गुंडूंची पाहायला मिळाली। त्यांनी एका कुटुंबाला जोरदार मारहाण केली। निर्दयीपणा इतका की त्यांनी महिलांनाही बेदम मारहाण केली। हा राडा दिवसा उजेडी झाला, तर गुंडांच्या दहशतीमुळे ना कोणी वाद सोडवायला आलं ना कोणी वाचवायला। महिलांनी या गुंडांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आता त्यांचा शोध सुरू केलाय। अशा गुंडांना धडा शिकवण्याची जबाबदारी पोलिसांचीच नाही तर नागरिकांची सुद्धा आहे। जर तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कोणी धाडस केलं असतं तर तिथल्या तिथंच त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात यश आलं। एका भीषण अपघातानं लुधियाना हादरलं। मंडळी, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। भर चौकात एका वेगवान थारनं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली, तेव्हाच ही दृश्य आहेत। या धडकेनंतरही ती थार थांबली नाही, तर त्या दुचाकीस्वाराला अक्षरशः चिरडलं आणि त्यानंतर दुचाकी आणि तरुणाला कितीतरी दूर अंतरापर्यंत फरफटतही नेलं। या दुर्घटनेत त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय, तर थार चालक अपघातानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, पण वाहन चालवताना नागरिक एवढी साधीही काळजी घेत नाहीत याचं नवलं। जर त्या थार चालकानं सावधानीनं वाहन चालवलं असतं तर त्या निर्दोष तरुणाला आपला जीव गमवावा लागला नसता।